चला, लक्षवेधी क्रमांक 3 श्री विलास तरे. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. चला, वितरित केल्याप्रमाणे. चला. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याला एक महत्त्वाच्या आदिवासी बहुल जिल्ह्याकडे ज्या विद्युत पुरवठ्याच्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ते आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असला तरी आज ह्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाचे प्रकल्प येत आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये वाढवणसारखं मोठं पोर्ट बंदर आलेलं आहे. इथे ह्या जिल्ह्यामधून बुलेट ट्रेन जाते. ह्या जिल्ह्यामध्ये नवीन विमानतळ उभं होते. हा जिल्हा विकसित होत असताना देशाला महासत्ता बनवण्याचा एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ह्या जिल्ह्याचं नाव आहे. ह्या जिल्ह्यामध्ये एका बाजूला आर्थिक सक्षम जिल्हा आहे आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी बहुल जिल्हा आहे. तिथे लाईट 3-3 दिवस अध्यक्ष महोदय लाईट जाते. ते माझे आदिवासी बांधव त्या अंधारामध्ये 3-3, 4-4 दिवस तिथे राहतात. पॉइंटेड प्रश्न घ्या. अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय आहे. लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री महोदयांना उत्तर देण्यासाठी पूर्ण विषय समजला पाहिजे. त्या माध्यमातून तो प्रश्न मला डेव्हलप करायचा आहे. अध्यक्ष महोदय, इथे पालघर तालुक्यामध्ये असलेलं मनोर मंडल असेल, सफाला मंडल असेल आणि त्याचबरोबर बोईसर मंडल असेल, तसंच वसई तालुक्यातील गोखिवरे असेल, पारोल असेल, वालीव ही मंडलं जी आहेत तिथे आदिवासी पूर्व पट्टेला जो पालघर जिल्हा आहे, पालघर तालुका, तिथे पूर्व पट्टेला आदिवासी बहुल आहेत आणि तिथेच लाईट जाते. तिथे जे उपकरणं आहेत, उदाहरणार्थ विद्युत वाहिन्या या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत. इथे लोखंडी खांब पॉइंटेड प्रश्न विचारा तरे साहेब. अध्यक्ष महोदय, माझी 4-5 प्रश्न मंत्री महोदयांना एक विनंती आहे. हे सर्व उपकरण वसई तालुक्यातील जो जुने सर्व जीर्ण झालेले आहेत आणि पालघर तालुक्यातील हे कधीपर्यंत पूर्ण करणार, एक. आणि दुसरा प्रश्न माझा आहे का ढेकाणे इथे जे उपकेंद्र मंजूर झालेले 7 वर्षापासून अध्यक्ष महोदय उपकेंद्र मंजूर झालेलं आहे इथे, परंतु आजपर्यंत तिथे जागेच्या अभावी हे काम सुरू झाले नाही. जलसंपदा विभागाकडून ती जागा उपलब्ध झालेली आहे, परंतु अजूनही तिथे भाडे तत्वाच्या विषयासाठी हा प्रकल्प प्रलंबित झालेला आहे. तो एक कधी आणि टाइम पिरियडमध्ये हा प्रकल्प कधी सुरू करणार, हा एक माझा अध्यक्ष महोदयांकडे असे 2 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्यांनी जी लक्षवेधी विलास तारे साहेबांनी जी लक्षवेधी सूचना या ठिकाणी केलेली आहे, तर हा पूर्ण परिसर त्या ठिकाणी पालघर वसई हा त्या ठिकाणी विकास होत आहे आणि ऊर्जेची त्या ठिकाणी मागणी आहे. मनोर उपकेंद्रातून या ठिकाणी सप्लाय होत होता, पण 36 किलोमीटरची लाईन ही वन विभागातून येते आणि अनेक कारणांमुळे कधी त्या ठिकाणी ती वीज खंडित होते. म्हणून टेकाळे या ठिकाणी आपण 33 केव्हीचं एक उपकेंद्र मंजूर केलेलं आहे आणि ही जागेअभावी हा तिथे विलंब झालेला आहे. पण पाटबंधारे विभागाकडून आपण अत्यल्प दराने ही जागा रेंटवरती घेऊन लवकरात लवकर RDSSच्या मॉडर्नायझेशनमध्ये हे 33 केव्ही उपकेंद्र उभं करण्यासाठी आपण सूचना करत आहोत अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही तर या परिसरामध्ये यापुढे सुद्धा अशा विजेच्या समस्या येऊ नये म्हणून आपण RDSS मधून लॉस रिडक्शन स्कीम मधून 194 कोटी रुपये, RDSS फीडर सेपरेशन मधून 7 कोटी रुपयाचं, त्याचबरोबर वीज निरंतर योजनेअंतर्गत अतिरिक्तचे 63 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी लावलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि RDSS मॉडर्नायझेशन करण्यासाठी म्हणजे नवीन सबस्टेशन आपण 42 बसवतोय, ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर्स 3 बसवतोय, ऑगमेंटेशन पॉवर ट्रान्सफॉर्मर 6 बसवतोय. असं 1612 करोडचा हा पूर्ण एक नवीन RDSS योजनेअंतर्गत DPR तयार केलेला आहे. त्यामुळे ह्या परिसरामध्ये कुठेच यापुढे विजेच्या तक्रारी राहणार नाहीत आणि खास टेकाळे उपकेंद्राचं सुद्धा लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे जाईल अशा सूचना दिलेल्या आहेत. चला पुढे जाऊया. नाही झालं ना, तरी साहेबांचं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे.
तुमचं उत्तर राहिलं का कोणतं यायचं? हा बोला तरे साहेब. जय मंत्री महोदयांनी सांगितलं लवकरात लवकर. मला टाइम पिरियड पाहिजे. 7 वर्ष यावर गोष्टीसाठी झालेले आहेत. टाइम पिरियड द्या. ही जागेचा प्रश्न होता, पण पाटबंधारे विभागाकडून आपण अत्यल्प दराने रेंटनी ही जागा आपल्याकडे आल्यानंतर उभारणीसाठी जेवढा कालावधी वर्षभराचा लागतो एक उपकेंद्र, तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल. बोला शेवटचा प्रश्न. पॉइंटेड.